नमस्कार. पूर्वीच्या काळी देवावर विश्वास नाही त्याला नास्तिक म्हटलं जायचं. पण स्वामी विवेकानंद असं म्हणतात की ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही त्याला नास्तिक म्हणावं. कारण समर्थांनी सुद्धा सांगितलंय की यत्न तो देव जाणावा. स्वामीजींच्या मते अगदी 33 कोटी देवांवर विश्वास असेल, पण एखादी गोष्ट करताना जर स्वतःवर विश्वास नसेल तर तो नास्तिकच समजावा. म्हणजे काहीही प्रयत्न न करता प्रत्येक वेळी देवावर विसंबून राहणाऱ्या लोकांवर स्वामी विवेकानंद नेहमीच कोरडे ओढताना दिसतात. मग अशी एक गोष्ट आहे, आपण बरेच जण डेरवणला जाऊन आले असाल, पण ही डेरवणच्या ठिकाणी ही शिवसृष्टी ज्यांनी निर्माण केली ते दिगंबर दास म्हणजेच एक योद्धा रामदासी होते. आणि त्यांनी कोकणामध्ये इथे शिवसृष्टी निर्माण करण्याचं ठरवलं आणि जमीन विकत घेतली, एक पडीक जमीन. आणि तिथे अनेकांनी त्यांना त्यावेळी वेड्यात काढलं की इथे कोण येणार, कोण बघणार, कोण तयार करणार. पण त्यांच्या मनामध्ये जो आत्मविश्वास होता आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरती त्यांनी तिथे हळूहळू कामाला सुरुवात केली. मग तिथल्या लोकांना काही गोष्टी वाटप केल्या, स्त्रियांना हे साड्या दिल्या, मुलांसाठी शिक्षण पुरवलं, टँकरनी पाणी द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू माणसं आपलीशी केली. ती माणसं जमा केली आणि त्यांना एक दादा पाटकरांसारखा एक शिल्पकार मिळाला आणि त्यांनी ती शिवसृष्टी निर्माण केली. अहो, शेकडो मावळ्यांची शिल्प तिथे उभी राहिली. म्हणजेच तिथे नुसती शिवसृष्टी नाही तर अनेक मंदिरं सुद्धा आहेत. शिवचरित्रातले अनेक प्रसंग तिथे साकार केले. अक्षरशः असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की दगडांना वाचा फुटली. मग ते दगड शिवचरित्र सांगूच लागले. सध्या ह्याच शिवसृष्टीमध्ये म्हणजे डेरवणच्या सारख्या ठिकाणी दर महिन्याला जवळजवळ 25,000 मुलं विद्यार्थी शिवसृष्टीला तिथे ते बघून आनंद घेत आहेत, आपला इतिहास समजून बघतायत. आणि शिवजयंतीला तर खेड्यापाड्यातून जवळजवळ 500 माणसं तिथे येतात. म्हणजेच दिगंबर दास यांचा भगवंताप्रमाणे स्वतःवर सुद्धा विश्वास होता आणि म्हणूनच त्यांच्या हातून एवढं मोठं कार्य होऊ शकलं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही आस्तिक आहात असं विवेकानंद म्हणतात. त्याच्यासाठी हे अगदी सुंदर उदाहरण आपल्याला दिसतं. जय जय रघुवीर समर्थ.